शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे। हे पत्र एका खासदाराचं नव्हे तर एका वडिलांचं पत्र आहे। आपल्या 1.5 वर्षाच्या मुलावर झालेल्या टीकेमुळे दुखावलेल्या वडिलांचं हे पत्र आहे। मुलावर झालेल्या टीकेनं श्रीकांत शिंदे आणि कुटुंबीय व्यथित आहेत। 1.5 वर्षाच्या मुलाला भाषणात का खेचलं? लहान मुलाला भाषणात खेचणं योग्य आहे का? स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणवत होतात ना? कुटुंब प्रमुख असा कोवळ्या जीवांचा बाजार मांडणारा असतो का? असे एक ना अनेक बिनतोड सवाल श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या एका पत्रात उपस्थित केले आहेत। एका माजी सीएमच्या तोंडी ही भाषा कोणती? राजकारणात टीका टिप्पणी होतच राहील, पण निरागसतेला त्यात ओढू नका। हे पाप कुठे फेडता येणार नाही, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सल्लाही दिलाय आणि आपलं दुःख, वेदना, संताप हे सगळं काही व्यक्त केलंय। त्यामुळे काल शिवतीर्थावर म्हणजे शिवाजी पार्कवर झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली। श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख अपमानजनक शब्दात केला आणि त्यासोबतच त्यांच्या छोट्याशा 1.5 वर्षाच्या मुलासंदर्भात सुद्धा त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली आणि आता तर 1.5 वर्षाच्या मुलाचे वडील म्हणून श्रीकांत शिंदे यांनी एक पत्रच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे। पण काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक। अरे त्याला मोठा तर होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक। पण सगळं काही एकच माझ्याचकडे पाहिजे। काय म्हणाले? मी मुख्यमंत्री, मुलगा म्हणजे श्रीकांत कार्ट आणि खासदार, नातू नगरसेवक म्हणून आता पदासाठी डोळा लावून बसलाय। अरे एवढा बच्चू 1.5 वर्षाचा आहे तो रुद्रांश। अरे त्याचा जन्म झाल्यानंतर तुमचं अधःपतन सुरू झालं। कोणावर टीका करताय? त्या 1.5 वर्षाच्या बाळावर? अरे तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुमचा मुलगा मंत्री झाला, आम्ही काय बोललो? एक मंत्री कोणतरी ग्रामीण भागातला झाला असता ना। तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला खरं तर कालच मुख्यमंत्री आणि आपल्यासोबत नरेश म्हस्के शिवसेनेचे प्रवक्ते जोडले गेलेत। नरेशजी, काय नेमकं झालंय? काय भावना आहेत आज शिंदे कुटुंबियांच्या? प्रामुख्यानं आई वडील म्हणून श्रीकांत शिंदे आणि वृषाली शिंदे यांच्या काय भावना आहेत? मी स्वतः काल पाहिलं सभेच्या ठिकाणी, ज्यावेळी म्हणजे त्या बाळाची आजी आई हे भाषण जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्या दोघी माऊली रडत होत्या, ढसाढसा रडत होत्या। त्यांचं एवढंच म्हणणं होतं की माझ्या बाळाचा काय संबंध या राजकारणाशी, की ज्या बाळाला धड बोलता येत नाही, धड चालता येत नाहीये, दुडूदुडू चालतोय, हे त्याचं वय आहे का राजकारणाची? आणि राजकारणामध्ये एवढ्या बाळाला का खेचताय? अतिशय बघा, एखादा लहान मुलगा, एखादं लहान बाळ, मग त्याच्या आजीची अटॅचमेंट असते, त्यांच्या आईची अटॅचमेंट असते, त्याच्या वडिलांची अटॅचमेंट असते, त्यांचीच नाही तर समाजाची पण अटॅचमेंट असते त्या बाळाशी। आणि त्या बाळाला राजकारणात ओढणं, मासाहेब असत्या तर त्यांना ह्या गोष्टी आवडल्या असत्या का? अतिशय चुकीची गोष्ट आणि चुकीच्या पद्धतीने या राजकारणामध्ये माननीय उद्धवजींनी हा जो त्यांचा उल्लेख केला या लहान बाळाचा, अत्यंत
निषेधात्मक ही सर्व गोष्ट पण मग आहे. नरेशजी, आता तुम्ही संपूर्ण- सगळेजण यावर कसे रिॲक्ट होणार आहात? हे बघा, आपण ते दसरा मेळाव्याची हिंदुत्ववादी विचार ऐकण्यासाठी या. हे हिंदुत्ववादी विचार आहेत का? 1-1.5 वर्षाच्या बाळाबद्दल तुम्ही अशा पद्धतीने बोलता. अहो, आम्ही ज्यावेळी त्या मातोश्रीमध्ये जायचो त्यावेळी ह्याच वयाचं आदित्य साहेब होते. आज ते मंत्री झाले, त्यांच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम केलं. काय त्यांचं कर्तृत्व होतं? ती घराणेशाहीच होती ना. त्यांनी काय असं वेगळं केलं होतं की तुम्ही त्यांना मंत्री केलात? ती घराणेशाहीच होती ना. अशा पद्धतीने उद्धवजींनी बोलणं हे अतिशय निंदनीय आहे आणि यामागचं एकमेव कारण आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, मी तर म्हणेन. बर, पण मग आता आणखीन तुम्ही रिॲक्ट होणार आहात या पत्राच्या व्यतिरिक्त? हे बघा, आता हा जो विषय आहे की अशा पद्धतीने बोलणं हे निंदनीय. काय याच्यावर रिॲक्शन द्यायच्या? एक लहान 1-1.5 वर्षाच्या बाळाला तुम्ही राजकारणासाठी त्याचा उपयोग करता. त्याचा म्हणजे नक्की काय? आपण दुश्मनांबद्दल पण अशा पद्धतीने कधी विचार करत नाही. बर, नरेशजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. भाजपचे नेते आणि आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेत. राम कदमजी, तुम्ही कालच्या भाषणातला हा उल्लेख ऐकला असेल किंवा आज सकाळी हा उल्लेख ऐकला असेल. आता व्यतीत झालेल्या त्या छोट्याशा मुलाच्या वडिलांनी म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे तुम्हाला शोभत नाही. तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर? नाही, याच्यामध्ये 2 भूमिका आहेत की उद्धव ठाकरे असं का बोलले याच्यावरती आपण चर्चा केली पाहिजे. जेव्हा त्यांना सख्खे 2 भाऊ, दोन्ही भावांचा परिवार त्यांना सोडून जातो, श्रीमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत उभा राहतो. बाळासाहेबांची शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी सेवा केली तो सेवक देखील थापा उद्धवजींना सोडून माननीय शिंदे साहेबांकडे जातो. सगळे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष सगळेच जातात. मैदान देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन भरावं लागतं. तर त्याच्यामुळे राजकीय हतबलता या विधानातून स्पष्ट होते. एक असं विधान करावं का? यांना काय नैतिक अधिकार आहे? त्या पोस्टरवर फक्त बाप लेकाचा फोटो होता, उद्धवजींचा आणि आदित्यजींचा. कुणाचा टाकावा त्यांचा प्रश्न आहे. पण जे जुने जाणते वयस्कर नेते आहेत, ज्यांच्या अंगाखांद्यावर आदित्य वाढलाय, त्यांचे फोटो नको टाकायला? आता स्वतःचा पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखा चालवतील आणि त्या ठिकाणी खासदार श्रीकांत यांचा मुलगा म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांचा नातू, ज्याचं वर्ष 1.25 वर्ष वय आहे, तानं बाळ आहे, त्या तान्या बाळाला असं म्हणतात खोचकपणे की तोही नगरसेवक पदाच्या शर्यतीत आहे. तर तुम्हाला काय सुचवायचंय? उद्या आदित्यचा मुलगा म्हणजे तुमचा नातू, त्याचा फोटो तुम्ही टाकायला पुढे कमी करणार नाही. इतरांच्या बाबतीमध्ये तुम्हाला दिसतं. बर, राम कदमजी, तुम्ही जो दुसरं- उपस्थित दुसरं- मुद्दा दुसरं- केलाय दुसरं. तोच तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय तोच घेऊन आपण किशोरीताईंच्याकडे जाऊयात. किशोरीताई आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. किशोरीताई, तुमचं काय म्हणणं आहे की असं का झालं, असा का उल्लेख केला त्यांनी? स्वतः श्रीकांत शिंदे एक बाप म्हणून खूप व्यतीत आहेत या गोष्टीने. असं व्हायला नको होतं? किशोरीताई यांचा फोन वरचा संपर्क तुटला आहे. बहुधा राम कदमही आपल्यासोबत जोडले गेले होते. राम कदम यांचाही संपर्क तुटला आहे. पण श्रीकांत शिंदे यांनी एक बापाच्या नात्यानं उद्धव ठाकरे यांना थेट उघड पत्र लिहिलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून आपली नाराजीही व्यक्त केली आहे, दुःखही व्यक्त केलं आहे. आपल्या छोट्याशा 1.5 वर्षाच्या मुलाला भाषणात का खेचलं असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. अर्थात याचे वेगवेगळे पडसाद पुढच्या काही काळात उमटणार यात काहीच शंका नाही. काही बिनतोड प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत उद्धव ठाकरे यांच्यासमोर. कुटुंब प्रमुख असा असतो का? अशा प्रकारे इतक्या छोट्या मुलाला राजकारणात का खेचलं? एक आई आणि आजी म्हणून त्याच्या आईला आणि आजीला अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या, याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. काही क्षणांपूर्वी नरेश म्हस्के जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनीही उल्लेख केला होता की अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शिवसेनेचे आता मोठे असलेले अनेक नेते मातोश्रीवर जायचे तेव्हा आदित्य ठाकरे एवढेच लहान होते, पण ते मंत्री झाल्यानंतर त्यांच्याबद्दल आदरानंच बोललं जातं, त्यांना मान दिला जातो. पण इतक्या छोट्याशा मुलाला ज्याला अजून
नीट पळता येत नाही किंवा बोलता येत नाही, इतक्या छोट्याशा 1.5 वर्षाच्या मुलाबद्दल असे शब्द वापरणं हे योग्य नाही, असं श्रीकांत शिंदे यांनी त्या पत्रात म्हटलं आहे. नरेश मस्के आपल्यासोबत अद्यापही जोडले गेलेले आहेत. नरेशजी, याच्यावर पुढे काय प्रतिक्रिया येऊ शकतात असं वाटतं? कारण किशोरी त्यांचा फोन कट झालाय, पण साधारणपणे हां त्यांचा फोन कट नाही झाला असेल, त्या बोलत नसतील. त्यांना सुद्धा एक छोटा नातू आहे, त्या विषयावर ते आता बोलणार नाहीयेत. एखाद्या माणसाने राजकारणासाठी किती खालच्या लेवलवर जावं याला पण काहीतरी सीमा असते, परंतु सीमा उद्धव साहेबांनी ओलांडलेली आहे. मला तर नक्की वाटतंय, मी तर म्हणेल की शिशुपालाचे 100 अपराध भरत आले तेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राला आदेश दिला. यासाठीच या बाळाचा जन्म झालाय का असं आम्ही म्हणायचं का? ह्या लेवलनी लहान मूल, अहो त्याच्या अजून शब्द सुद्धा बाहेर फुटत नाहीये. तो व्यवस्थित म्हणजे दुडदुड चालतोय. राजकारणामध्ये तुम्ही याचा उपयोग करताय. ठीक आहे नरेशजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे थेट फेसबुकच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना खुलं पत्र लिहिलं. या पत्रात काय नेमकं नमूद करण्यात आलंय आपण पाहूया. माननीय श्री उद्धवजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रानं जे पाहिलं आणि तुमच्या तोंडून जे ऐकलं त्याची दखल घेऊन अत्यंत व्यथित मनानं तुम्हाला हे पत्र लिहित आहे. हे पत्र आहे रुद्रांश श्रीकांत शिंदे या 1.5 वर्षाच्या निरागस चिमुकल्याच्या बापाचं. उद्धवजी, तुम्हाला आठवतंय का तुम्ही काल काय बोललात ते? तुम्ही माझ्या मुलाचा रुद्रांशचा उल्लेख तुम्ही कसा केलात ते? माझा उल्लेख तर तुम्ही कार्ट असा केलात. चला ठीक आहे, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही बोललात म्हणून सोडून दिलं, पण तुम्ही हद्दच केलीत. माझ्या रुद्रांशचा उल्लेख करून त्याचा नगरसेवक पदावर डोळा आहे अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलं. त्या चिमुकल्याचं दुडूदुडू चालणं, त्याचं बोबडं बोलणं, हसणं खिदळणं हे देवाचं देणं आहे अशी सगळ्यांचीच श्रद्धा असते लहान मुलांच्या संदर्भात. त्याविषयी एक राजकारणी माणूस असं कसं बोलू शकतो हा प्रश्न त्याच्या आईला आणि आजीला पडलेला आहे, आणि त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे आहे. त्यापुढे श्रीकांत शिंदे यांनी आपल्या दुखावलेल्या पित्याच्या भावनेतून पुढे असं म्हटलंय, तुम्ही तुमची पातळी सोडलेली असली तरी आम्ही सोडलेली नाही आणि ती सोडणारही नाही. म्हणूनच एक सांगतो उद्धवजी, तुम्हीही पुढच्या काळात आजोबा व्हाल, तुमच्या लाडक्या नातवाचं नातीचं कौतुक कराल, त्यांच्या डोळ्यातील निरागसता पाहून तुमचंही मन आनंदानं भरून जाईल. तेव्हा कल्पना करा उद्धवजी, त्या तुमच्या नातवाबद्दल किंवा नातीबद्दल तुम्ही जे काल बोललात असं कोणी बोललं तर काय अवस्था होईल तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची. देव करो नी तसं त्यांच्याबद्दल कुणीही न बोलो, ही माझी एका बापाची मनापासून सदिच्छा आहे. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, एक दुखावलेला बाप. आणि आपल्यासोबत जोडले गेलेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे. चंद्रकांतजी, काय प्रतिक्रिया आहे तुमची? उद्धव ठाकरे यांनी जे शब्द वापरले असे वापरायला नको होते? चंद्रकांत खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते कदाचित पुढच्या काही क्षणात आपल्यासोबत पुन्हा जोडले जातील, पण शिवसेनेची आता या सगळ्यावरती प्रतिक्रिया अपेक्षित आहे. स्वतः ठाकरे कुटुंबीय किंवा शिवसेनेचे नेते या सगळ्याबद्दल काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात थेट जाहीर सभेत बोलताना मंचावरून
1.5 वर्षाच्या या छोट्याशा बाळाबद्दल नगरसेवक पदावर नजर या प्रकारचे जे शब्द वापरले, त्यामुळे आई वडील म्हणून वृषाली शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे दोघंही अतिशय व्यथित झाले, दुःखी झाले आणि एक बाप म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलं आहे.